दर्यापूर तालुक्यातील नाचोना गावात घडलेल्या शिल्लक वादात एकाने जोरदार वाहन चालवून तिघांचा अपघात करून जीव घेतला। या घटनेने दर्यापूरसह अमरावती जिल्हा सुद्धा हादरला होता। या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला ताब्यातही घेतले। विदर्भ लघु सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मृतकाच्या नातेवाईकांची सांत्वना करून आरोपी विरुद्ध कडक कारवाईचे निवेदन जिल्हाधिकारीसह पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांना सादर केले। आरोपीचा अवैध व्यवसाय असताना सुद्धा पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने खल्लार पोलीस निरीक्षक सह बीट जमादार कार्यमुक्त करण्याची मागणी सुद्धा निवेदनातून करण्यात आली। दर्यापूर तालुक्यातील नाचोना गावात शिल्लक वादातून चंदन गुजर व राधेश्याम गुजर यांनी एकाच अंभोरे कुटुंबातील तिघांवर भरधाव वेगाने वाहन चालवून तिघांचा अंत झाला। या घटनेने दर्यापूर शहरात एकच खळबळ उडाली होती। घटनेची माहिती मिळताच सागर कलाने सह विदर्भ लवजी सेना पदाधिकारी गावात दाखल होऊन मृतकाच्या नातेवाईकांनी सांत्वना केली। त्यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी झाल्यानंतर ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्यासह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले। घटनेचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत चालून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अंभोरे कुटुंबियांना 10 लाख रुपयांची अर्थसहाय्य करण्यात यावे, तसेच अंभोरे परिवार यांचे पुनर्वसन करण्यात यावे। यासोबतच आरोपी चंदन गुजर याचा गावात अवैध व्यवसाय असल्याने अद्यापपर्यंत त्याच्या विरुद्ध पोलिसांनी कोणतीच कारवाई न केल्याने खल्लार पोलीस या घटनेला दोषी असल्याचे सांगून स्थानिक खल्लार पोलीस स्टेशन ठाणेदार व बीड जामदार यांना तात्काळ बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी विदर्भ लवजी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली। 22 सन्मान्य मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले। निवेदन देण्याचं स्वरूप असं की दर्यापूर तालुक्या येथील मातंग समाजातील कुटुंब अंभोरे परिवार यांच्यावर घडलेला प्रसंग अत्यंत निंदनीय आहे। अंभोरे कुटुंबियांना न्याय, स्थानिक ठाणेदार। निवेदन देताना काँग्रेसचे महासचिव सागर कलाने, विदर्भ लवजी सेना संस्थापक अध्यक्ष मेजर खंडारे, दलित मित्र उत्तमराव भेसने, ज्येष्ठ समाजसेवक राजा हातगडे, विजय जोंधळेकर सह युवक जिल्हा अध्यक्ष आकाश खडसे, गणेशदास गायकवाड, श्रीराम हंगरे सह अनेक पदाधिकारी आणि समाज बांधव उपस्थित होते।